श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. त्याचबरोबर औक्षण देखील करते. तर औक्षण करताना औक्षणाच्या ताटात कुठल्या वस्तू असाव्यात, का असाव्यात याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भावा बहिणीच्या गोड पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. तर यंदा हा सण 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि भाऊ तिला छान छान भेटवस्तू देऊन रक्षण करण्याचं वचन देखील देतो. त्यामुळे आपल्या भावाचे आयुष्य देखील चांगलं असावं, त्याला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी बहीण प्रार्थना करते. मात्र रक्षाबंधनाच्या ताटात अशा काही गोष्टी ठेवून त्या भावाचं औक्षण केल्यास भावाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात. तर कुठल्या वस्तू असाव्यात, तर बघा, रक्षाबंधनाचा सण प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी खूप खास असतो, खूप प्रिय आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहावी अशी प्रार्थना करते. रक्षाबंधन हा सण देवांना राखी बांधण्यासाठी देखील खास मानला जातो. तसेच आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षण ताटात अशा काही गोष्टी जरूर ठेवा ज्याचं धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व आहे. या गोष्टींनी भावाचं औक्षण केलं तर त्याचे आयुष्य वाढते व त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते असं देखील म्हटलं जातं. तर पाहूयात कोणत्या अशा वस्तू आहेत. तसेच जर तुम्ही राखी बांधण्यासोबत काही सोपे उपाय केले तर भाऊ आणि बहिणी दोघांच्याही आयुष्यात आनंद येऊ शकतो. तर अगदी छोटे परंतु साधे असे काही उपाय देखील मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षण ताटात काय असावं. रक्षाबंधनाच्या दिवशी ताटात सर्वात प्रथम कुंकू, अक्षता म्हणजे तांदूळ, ते देखील अखंड असावेत. औक्षणासाठी दिवा असावा. त्यानंतर कापूस, सुपारी, सोन्याची छोटी एखादी वस्तू, त्यानंतर मिठाई, या वस्तू बघा अवश्य असाव्यात. या प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे. त्यानंतर कुंकवाचं महत्त्व म्हणजे आपण कुंकवाला सौभाग्याचं प्रतीक मानतो. प्रत्येक शुभ कार्य असेल, धार्मिक कार्यात कुंकू लावल्याशिवाय त्या कार्याला कार्य जे आहे ते सुरू करत नाही. त्यामुळे शुभतेसाठी सर्वप्रथम कुंकू लावावं. मग भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात. अक्षता देखील सुख समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातात. त्यामुळे त्या कुंकवात टाकून बघा कपाळी लावाव्यात. तसेच थोडासा कापूस घेऊन तो डोक्यावर ठेवावा. याचा अर्थ असा होतो की भावाला दीर्घ आयुष्य लाभून त्याच्या डोक्यावरील केस या कापसासारखे पांढरे शुभ्र होऊन म्हातारा हो असं म्हटलं जातं. सुपारी ठेवण्याचं कारण म्हणजे सुपारीला गणपती बाप्पाचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे शुभ कार्यात सुपारी ठेवली जाते. त्यानंतर सोन्याने औक्षण करण्याचं कारण म्हणजे सोन्याला शुभ धातू मानतात. त्यामुळे सोन्याची अंगठी किंवा सोन्याची कुठलीही वस्तू ताटात ठेवून त्याने औक्षण केल्यास भावाच्या आयुष्यात समृद्धी येते व त्याचं आयुष्य देखील वाढतं असं म्हटलं जातं. त्यानंतर गोड काहीतरी मिठाई ठेवली जाते. परत नारळ असतो. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून ताटात असायलाच हव्या. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी काही छोटे उपाय केले तर त्याचं फळ देखील प्राप्त होत असतं. तर रक्षाबंधनाला सर्वात आधी भगवान शंकरांचा अभिषेक करायला हवा. यामुळे खूप चांगलं फळ मिळतं. तुम्ही दुधाने करू शकता, दही, मध, तूप, अगदी साखर वापरून महादेवांचा अभिषेक करू शकता. अगदी पाण्याने देखील अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यावर देवाची पूजा करा आणि शंकराला राखी बांधा. हा उपाय केल्यानं तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगती दिसेल. तुमच्या बहीण भावाच्या आयुष्यातील सर्व समस्या कमी होतील. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पांची आवर्जून पूजा करा. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा म्हणून जप करा. तसेच ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणून 108 वेळा म्हणायचा आहे आणि देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची कृपा होणार आहे. आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होऊन
बघा आयुष्य सुख समृद्धी आणि शांतीचं होईल. त्याचबरोबर भावाला राखी बांधण्याआधी थोडा वेळ का होईना त्या राखीवर पाणी शिंपडून किंवा थोडंसं गंगाजल टाकून ती राखी देवघरातील देवासमोर, गणपती बाप्पांसमोर, अगदी कुठल्याही देवांसमोर ठेवून नंतरच ती भावाला राखी बांधावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.